आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले खूप नाही मी खूप वाईट माणूस आहे मी आठवड्याने अंघोळ करतो माहिती या घरात आल्यावर रोज करावी लागेल डॅड जर यांनी नाव सांगितलं नाही तर यांना आपण कुठल्या नावाने हाक मारायचा यू 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 काय 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 मला वाटलं ही युयू करते कुत्रा आला की कुत्रा विजय दीनानाथ चव्हाण वाकडा उभा आईचं नाव सुहासिनी हळूच बोलतोय वडिलांचं नाव दीनानाथ चव्हाण गाव मांडवा नाही गाव माही तुम्हाला राजेश आवडतो राजेश राजेश ठीक आहे आता थोडासा बावळट आहे पण मग कधी काढताय माझ्या लग्नाची तारीख तारीख काढूया पण आधी तुझ्या मम्मीला विचारायला पाहिजे ना काय ना मम्मा काय तो आपल्या घरात तो राजेश ना हो तो लग्न करतोय अच्छा लग्न करतोय कुणाशी ममताशी घरामध्ये काय माहिती का काय आम्हाला ना पेइंग गेस्टची गरज असते डॅडी डॅडी मी चुकलो मला माफ करा मला माझे सगळे अपराध पोटात घ्या पण प्लीज मला माफ करा मला तुम्हाला एक विचारायचंय बोल मी पेइंग गेस्ट म्हणून कसा वाटतं तुम्हाला सांगू तू म्हणजे ना असं म्हणजे असे कपडे घातलेल्या बुजगावण्यासारखं वाटतोस अच्छा म्हणजे डिट्टो तुमच्यासारखं विनोद डॅडी हे मला तुमचा हात हवाय सॉरी तो ऑलरेडी मी मम्मीला दिलेला आहे अच्छा तसं नाही हो तुम्ही जरा हात दाखवा मला दाखव हो तुला काय अवलक्षण करून घ्यायचंय मला अहो तसं नाही मला तुमचा हात पाहायचा आहे तुला खरंच कळतं कळतं हस्तरेषा हस्तरेषा अरे वा वाच बघ बघू काय हिरवळीचा वगैरे काही योग आहे का बघ अण्णा काय बोलताय या वयात अरे अभी तो मैं जवान हूँ वा ही रेष अशी गेली की तिथपर्यंत जाते अशी सरळ जाते आणि गाणं म्हणते डॅड मी सगळं ऐकलंय अभी तो मी जवान हूँ अरे अहो तुमची लेक लग्नाच्या वयाची झाली आणि तुम्ही असं म्हणताय मी आहे ना असं तुम्ही म्हणा मी आहे ना हेच सांगतोय मी तुला मी असताना तुला काही काळजी करायची गरज नाही हिच्या लग्नाची पण मी तुमचा हात बघून सांगू शकतो हिचं लग्न केव्हा ठरेल ते खरंच ते बघू काय रे माझा हात बघून सांगणार ना तिचं लग्न कधी ठरलं खरंच की कधी कधी गोंधळ होतो असं अरे किती घाण म्हणजे घाण झालाय हो हात धुवून या धुवून या घाण झालाय ते हस्तरेषा दिसत नाहीत मला तुम्ही दोघे तिकडे नाही काळजी करू नका लक्ष ठेवायचं डोंट वरी येतो मी या हात दोन आलोच नाही आला तरी चालेल हे कुठे होतीस का कुठे म्हणजे मैत्रिणीकडे गेले होते मैत्रिणीकडे गेले होते मी पेइंग गेस्ट म्हणून आल्यापासून आहे ना तू सतत बाहेर राहतेस बाहेर तुझं काही बाहेर अरे आमच्या घरात सध्या सावध राहावं लागतं सगळे शेरलॉक होम्स झाले शेलॉक होम झाले म्हणजे काय म्हणजे डिटेक्टिव्ह जासूस झाले अरे देवा सावध जाऊ दे कोणी नाहीये ना तोपर्यंत मज्जा
काय जागते रहो. काय जागते रहो काय जागते रहो सब देख रहे. सब देख रे काय मम्मा गेली तुझी बाहेर बाजारात धाड कधीही पडू शकते. तिची मग हरिण आहे नाही का ती कधी सावध हरिणी सावध हे जाऊ दे. काय मला सांग तू लग्न केव्हा करणार आहेस? कोणाचं आपलं. त्यासाठी मी मुलगी शोधतोय काय? म्हणजे मला कळलं तुला काय म्हणायचं आहे म्हणजे आपलं लग्न करूया ना आपण वेळ आहे आपल्याला तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. झालं ही गेली आता हिला काहीतरी ठीक आहे काळजी करू नकोस मी माझ्या खिशाला फोडणी द्यायला मी तयार आहे काय? म्हणजे आपण संध्याकाळी जाऊया फिरायला मस्तपैकी तुला फोडणीचं आईस्क्रीम देतो काय? आपण फक्त आईस्क्रीम देऊया तुला नाही. मग? भेळपुरी पाणीपुरी बस एवढंच. भरलं हो. राजेश ओ ए राजेश वा. मी हात धुवणे. नाही नाही नका येऊ काय हे हिने मला हाकललं ही मला म्हणते हुशार आहे माझी पोर. आले रे आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले मम्मी एक खमंग बातमी आहे पण तुला 5,000 रुपये द्यावे लागतील. माहितीये मला बातमी फुटली. तुला माहितीये मग तू काहीच कसं बोलत नाही. ममतानं सांगितलं मला सगळं. त्यात काय आम्ही एकमेकांच्या गोष्टी शेअर करतो. राजा राणी राजे तू क्या करेगा रोहित. उगी उगी रडू नकोस उगाच. माझं नुकसान झालंय. काय कसलं नुकसान झालं बातमी लीक झाली. अरे देवा बातमी लीक झाली आता आम्हाला पलायन करावं लागणार हो पलायन म्हणजे फ्रेश व्हायला हा तुला जायचंय का? पण जा आणि लवकर ये मी तुझ्याकरता चहा घेऊन येते. थँक्यू काहीतरी गडबड दिसते. राजेश मला काहीतरी सांगायचंय. मला वेळ नाही का कुठे जायचंय? फ्रेश व्हायला जायचं मला आता 5,000 रुपये ना राजेश कडूनच वसूल करतो. सॉरी बॉस. खाली बस. तुझा रॉंग नंबर लागलाय. आपण एक काम करूया. हा. आपण 50-50 करूया. म्हणजे काय करायचं? तू मे हे बघ मला तुझ्या काही गोष्टी माहिती आहेत सिक्रेट. त्यात काय? हो असं आहे ना मग सांगू ममाला. ममा ए ममा काय ग? तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत लवकर ये. आले आले. हा काय? रिझल्ट हा रिझल्ट ना. हा एका वर्गात राहिला असेल. काही वर्षांनी या विषयावर पीएचडी करेल. एकाच वर्गात वर्षानुवर्ष कसं राहावं. मॉम सांगू काय? नको आपण तोडपाणी करूया ना. तोड पाणी. मला सांग तुला काय माहितीये ते सांग. मला सगळं माहितीये. तुमचं सिनेमाला जाणं बागेत फिरणं गुलू बोलणं सगळं माहिती. त्यात काय ते तर मम्माला सुद्धा माहिती. हो काय तुला माहितीये? माहितीये मला. मग तू काहीच कसं बोलत नाही. काय बोलणार? ए डॅडनी सुद्धा परमिशन दिली आहे. अरे बापरे माझा संशय खरा निघाला. डिटेक्टिव्ह रोहित सतर्क रहा. ओ आता काय मिशन राजेश. हॅलो काहीतरी ऐकलं मी राजेश वगैरे म्हणून. अच्छा तुला बोलायचंय बोला बडगावकर बोला. तुमचं पोळ खोलायची वेळ आली आता. अरे देवा मग आता काय करायचं आपण काही इलाज नाही चहा हवाय मला. हे घे ना. चला. हा घे हा घे. हा. मस्त आला फर्स्ट क्लास टेस्टी. आधी घेऊन बघ मग बोल. छान आहे ना. मम्मी राजेश की नाही आणि ममता तुम्ही मला माहितीये. मला सांगितलंय ममतानं सगळं. कळलं का रे सोन्या तिला माहितीये. हो आधी मला सांगा की तुम्ही संध्याकाळचा काय बेत आखणार आहात. डाळ भात डाळ आणि माशाची आमटी. बघितलंस तोंडाला अगदी पाणी सुटलंय. आता अडकेल कशा. त्याच्यावरती पण आपल्याकडे उपाय नाही का नाही. आहे ना मम्मी राजेश आणि ममता लग्न करताय. माहितीये मला. सांगितलंय मला. सांगितलंय. बरं आधी मला सांगा तुम्ही की माझ्या लग्नात तुम्ही मला काय प्रेझेंट देणार. तुला काय हवंय? आम्हाला दोघांना पेइंग गेस्ट म्हणून एक जागा मिळेल. हो मिळेल ना. ते घे. काय नाही. अगं राजेश आणि ममता लग्न करताय. माहितीये मला. हा चहा घे. काय हो कट्टी सकाळची कट्टी. आले रे आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले
अच्छा 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 अच्छा. ला 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 ला. अण्णा हे काय वामो कुक्षी नाही हा? म्हणजे झोप लागली नाही केवढा उकाडा यावर्षी भयंकरच आहे बाबा. घर होत नुसतं सगळीकडे. अजून मे जायचंय, जून जायचंय, काय होत आहे कळतच नाही मला. पांडुरंगा तुलाच रे बाबा चिंता. काय ते काय म्हणाला? तुमचं नाव काय पांडुरंग आहे? नाही नाही ते नाही, तुम्ही काही म्हणालात का? हो मी म्हटलं पांडुरंगा तुलाच रे बाबा चिंता. मी तुम्हाला एक सुचवू का? सुचवू एक बोला बोला. नाही म्हणजे तुम्ही कसे असे श्रीमंत हा. बरोबर, म्हणजे कसं तुमचं घर कसं अगदी सगळ्या सुखसोयींनी भरलेलं आहे. लवकरच समजलं. पण मग एसी का नाही बंगल्यात? काय तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे. काय? म्हणजे मी श्रीमंत आहे, हा. म्हणजे तसा पैशाला काही तोटा नाही. एक जुला बंगला आहे, एक लोणावळ्याला आहे, एक खंडाळ्याला आहे. आणि वर घरात पण सगळी सुबत्ता, नारळीच्या बाबा, आंब्याच्या बागा, आंब्याच्या बागा. सगळं आहे. आणि घरात 2 हिऱ्यासारखी पोरं. अरे काय माझ्या माणसाला. ममता कुठे आहे पण? अरे आमच्या घरात राहत आहे आणि आमच्या घरात तुम्हाला ममता दिसली नाही कुठे? ती ममता नाही काय? मग? ममता तुमचा एक हिरा कुठे आहे? ममता ममता तुम्हाला काय करायचं आहे? आपलं सहज एसी का नाही? हा एसी का नाही मग ममता कशाला? तेच म्हटलं. हा एसी नाही कारण मला अजिबात त्रास होतो त्या एसीच्या हवेचा. बघा ना. हो आणि म्हणून मी एसी लावलेला नाही. डॅड हा डॅड डॅड आपल्या घरात एक एसी बसून घ्या बरं. अगं बाई हे बघ, एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला एसीचा त्रास होतो. दुसरी गोष्ट फालतूचा खर्च कशाला पाहिजे. आणि नैसर्गिकरित्या परमेश्वराने एवढी हवा छान देशामध्ये भरून ठेवली आहे सगळ्या जगात, तिचा उपभोग घ्या. हा पण मी काय म्हणतो अण्णा, तुम्ही एवढे रुबाबदार, एवढे रुबाबदार याला समजलं लवकरच. तेच म्हणतो. पण काळे का? काय बघ ना रंग कसा काय आहे. मी काय तुम्हाला म्हणतोय ना एसी घ्या म्हणजे कसं गोरे व्हाल तुम्ही. गोरे असं तुम्हाला माहित नाही. अरे आता माझ्याकडे बघा ना. बघा माझ्याकडे बघा. काय बघू? नाही गोरा वाटतो की मी? असेल असेल. अरे ऑफिस मधले म्हणतात मी गोरा आहे म्हणून. असं काय करणार? एसी मुळे मी गोरा झालो. एसी मुळे असं थंड हवेत झोपायचं. एसी तुमचं म्हणणं एसी लावला की मी रुबाबदार आणि गोरा वाईन. येस चालेल. असं करतो मम्मीला विचारून येतो एकदा. तुम्ही काळजी करू का? मी आहे इथे. काय राजा रोहित इकडे ये जरा. येस येस येस. काय आहे हे तुझी आठवण काढते. तुम्ही आठवण काढताय माझी. किती छान ना. तुम्ही पण ना. रोहित आपल्या घरात एसी येईल का? एसी निश्चित येणार. तू मला काय देणार सांग एसी आला तर. मी पार्टी करूया आपण. पार्टी? अरे वा धम्माल. आपण सगळ्यांनी पार्टीला जायचं. तुम्ही येणार ना राजेश? आपण दोघं आपण तिघं जाऊया. आपण तिघं. बर इकडे जाऊन काय करायचं आपण? धम्माल मस्ती आणि डान्स करायचा गाण्यावर. काटा लगा लगा बनले के पीछे पीछे तेरे के नीचे. जास्त काट्यात अडकू नको, गुंतवून टाकेन तुला त्याच्यातच. तुझ्याशी बोलणार नाही. जा. जास्त आनंदी होऊ नकोस. माझ्या सोनूल्या तू असं चिट्टू का रे? तुझ्याशी पण बोलणार नाही. जा. ठीक आहे आम्ही दोघेच पार्टीला जाऊ. जा. ओ मिस्टर काय? तुमची माझी ओळख ना पाळख आणि तुम्ही माझ्या बरोबर पार्टीला येणार. तोंड बघितलंय का आरशात? लगा सिक्सर. बॉडी लाइन के बाहर सीधी गेंद चली गई. आता गाणं लावायचं. काटा लगा ओम शांती शांती शांती. चला बाबा सगळे आम्ही का आटपली. आता चहा नाश्त्याची तयारी केली पाहिजे. काय करावं नाश्ता? जाऊ दे बाईसाहेबांनाच विचारूया. मम्मी. ओ लक्ष्मीबाई. शी काय तुमची कटकट आहे हो. मला जरा विचार करू द्या. अहो केवढी कामं आहेत. लग्न झाल्यापासून एक काम धड केलेलं नाही तुम्ही. हो सगळी कामं मीच करत आलोय. मला तुमच्या बरोबर वाद घालायचा नाही. नका घालू. मला सकाळी 9 वाजता महिला संघटना या विषयावर भाषण आहे. तेव्हा मला माझं काम करू द्या. समजलं ना? ते करा
आधी नाश्ता काय करू ते विचारायला आलो होतो. कांदे पोहे चालतील का? शी हा? एवढा हलका आहार घेऊन कसं चालेल? मग? 2.5 तास भाषण करायचंय. भरभक्कम आहार नको, पोळी भाजी करा. पोळी भाजी करू आणि मग दुपारच्या जेवणात काय करू? दुपारी माझा काय संबंध? मी कुठं असते घरात, तुम्हीच तर असता. बघा काय करायचं ते. बापरे परमेश्वरा, काय स्वार्थी बायको दिली रे बाबा. अगं माझा कधीतरी विचार कर ना. तुमचा विचार काय करायचा? आज महिलांच्या केवढ्या समस्या आहेत, देशापुढे केवढं मोठं हे संकट आहे, त्याचा विचार प्रथम व्हायला हवा. हो, देशापुरतं संकट सोडा, हे घरातल्या संकटाचं काय ते सांगा. ते तुमचं तुम्ही बघा, ते डिपार्टमेंट तुमचं आहे. तुम्ही काय म्हणाला होता? लक्ष्मी, मी आता रिटायर झालं, मला काहीतरी काम दे. तुम्हाला घरकामाला जुंपलं ना मी, मग झालं. तर पश्चाताप होतोय आता मला. नुसता बैलोबा झालाय माझा. नुसता बैलोबा नाही, तेलाच्या घाण्याला जुंपतात ना, तो बैलोबा झालाय. हो तेच ते. पण आता मी हे सहन करणार नाहीये. याच्या विरुद्ध मी बंड करणार आहे. बंड करा, वाटेल ते करा. पहिल्यांदा चहा नाश्ता करा. चला, आजच्या ठळक बातम्या संपल्या. बातम्या संपल्या. आपल्या बातम्या रेडिओवरच्या आत्ताच संपल्या. अरे 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 अरे, म्हणजे मला असं वाटलं होतं की 3ऱ्या महायुद्धाची घोषणा होती की काय, आणीबाणीची परिस्थिती. सगळं थोडक्यात आटपलं, नाही तर झालीच असती घोषणा. चांगली धुमश्चक्री झाली असती. म्हणजे मजूर पक्षाचं सरकार पडलंच असतं. नाही, मग हे सरकार येणार होतं. म्हणजे हे सरकार जे आलंय ना, ते सुद्धा पडणारच आहे. काय नाही, राष्ट्रपती राजवट आली असती, कर्फ्यू लागला असता सगळीकडे, बरेच महिने बोलचाल बंद झाली असती. थोडक्यात निभावलं. अरे अरे, मला समजतंय तुम्हाला काय म्हणायचं ते, पण मी जरा आंघोळ करून येतो. काय? छान छान छान. बाकी सगळे विधी आटपले. चहा पिल्याशिवाय मी कुठलाही विधी आटपत नाही. मग ठीक आहे, मी चहा करतोच आहे आता. ठीक आहे. चहा अण्णा तुम्ही करताय म्हणजे काय? आता तुम्ही सवय करून घ्या. नाही, मला त्याची सवय आहे. कशी काय? हॉटेलमध्ये आचार्य होतो ना मी. आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले, बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले. आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. हे किती राहण्यास आले, किती राहून गेले. कोणी येता हसत, कोणी जातो रडत, कोणी येता घरून, कोणी जातो पळून. कोणी भाडे दिले, कोणी भाडे बुडवले, कोणी नोकरीसाठी आले, कोणी छोकरीसाठी आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले, बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले. आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले, बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले. आले 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 आले